राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्यातील सीईटी परीक्षेचं दुसरं सत्र येत्या 9 ते 21 मे दरम्यान पार पडणार आहे। विशेष म्हणजे यंदा प्रथमच जेईई परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे। या परीक्षेसाठी तब्बल 4,92,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। MBA, PCB आणि PCM या 3 प्रमुख परीक्षांचा यामध्ये समावेश आहे। पहिल्या सत्रात परीक्षा देता न आलेल्या किंवा आपले गुण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी मानली जात आहे। राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेच्या संदर्भात एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। राज्यात सीईटीचं दुसरं सत्र 9 ते 21 मे दरम्यान पार पडणार आहे। यंदा प्रथमच जेईई परीक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे। या परीक्षेसाठी तब्बल 4,92,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून MBA, PCB आणि PCM या 3 प्रमुख शाखांचा यात समावेश आहे। विशेषतः जे विद्यार्थी पहिल्या सत्रात परीक्षा देऊ शकले नाहीत किंवा ज्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करायची आहे त्यांच्यासाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे।